नमस्कार, मी संध्या देसाई SD पंचम ह्या यूट्यूब चॅनलवरील देहादेवाचे मंदिर या पहिल्या सदरमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। आपल्या जीवनामध्ये पूजापाठाला काय महत्त्व आहे, पूजापाठ करणे ही अंधश्रद्धा की श्रद्धा, हे आज आपण बघूया। माणसाच्या जीवनामध्ये स्थिरता आणि समृद्धी प्रदान करते ते शिक्षण। शिक्षणामुळे माणसाला मोठमोठ्या कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील समस्या सोडविण्याची जबरदस्त क्षमता असते ती शिक्षणामध्ये। थोडक्यात यशाची गुरुकिल्ली म्हणजे शिक्षण, अशी आपण यशस्वी जीवनाची सरळ आणि साधी अशी व्याख्या करत असतो। परंतु उच्च शैक्षणिक पदवी, गुणवत्ता आणि उच्च पदस्थ नोकरी आणि व्यवसाय एवढ्यापुरते जीवन मर्यादित आहे का? तर व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारे वेगवेगळे प्रसंग आणि अनुभव ती व्यक्ती कशा प्रकारे निभावते यावर जीवन अवलंबून आहे। म्हणजेच माणसाचा संपूर्ण जीवन प्रवास हेच खरे शिक्षण आहे, हे बऱ्याच लोकांना माहिती असते आणि कितीतरी लोकांना याची कल्पनाही नसते। कारण व्यक्तीची जबरदस्त इच्छाशक्ती, त्यासाठी करावे लागलेले अथक परिश्रम आणि त्यामुळे झालेली स्वप्नपूर्ती, यामुळे मिळालेले यश आणि ह्या यशाच्या प्रवाहात असताना कधीतरी अचानकपणे काही आव्हानांना आणि प्रसंगांना सामोरे जावे लागते। तर कधी आपल्या आयुष्यामध्ये अतिशय जवळची असलेली रक्ताची, जिव्हाळ्याची नाती, प्रेम संबंध समृद्ध करत असतानाच कौटुंबिक जीवनामध्ये अनपेक्षित प्रश्न निर्माण होतात। वादविवाद, गृहकलह, तर कधी अचानकपणे कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आकस्मिक आणि मोठे आजारपण येते। अशा वेळी त्या व्यक्तीच्या मनावर कौटुंबिक अस्वास्थ्यामुळे मानसिक ताण येतो, दुःख येते, मानसिक स्वास्थ्य बिघडते आणि स्वास्थ्य पूर्णपणे ढासळते। तर कधी आपल्या जवळची असलेली नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांची अशा प्रसंगामध्ये शाब्दिक मदतही कमी पडते। त्यावेळी तर केव्हा अचानकपणे आपल्या नोकरी व्यवसायामध्ये निर्माण झालेली स्पर्धा आणि आव्हाने यांना सामोरे जात असताना एकदम प्रगतिकारक आणि यशस्वीपणे चालत असलेला नोकरी किंवा व्यवसाय याला टक्कर देणारा अचानकपणे दुसरा व्यवसाय आपल्या समोरच उभा राहतो आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपला व्यवसाय ठप्प होतो, व्यवसायामध्ये नुकसान होते, तोटा सहन करावा लागतो। अशा वेळी त्या व्यक्तीच्या मनावर मानसिक आघात होतो। आलेल्या अपयशामुळे जीवनामध्ये अयशस्वी झाल्यासारखे त्या व्यक्तीला वाटते। अशा प्रसंगी शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या, समृद्ध असलेल्या आणि सुखशांतीमय अशा यशाच्या राजमार्गावरून प्रवास करत असलेल्या व्यक्तीचे अचानकपणे भयावह मन होते, हळवे, कमकुवत व अस्थिर मन होते आणि शिक्षण, समृद्धी, संपन्नता असूनही काही महत्त्वाचे निर्णय घेताना मनाची द्विधा अवस्था होते, मनःशांती नाहीशी होते, अस्थिरता निर्माण होते। तेव्हा या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी धैर्याने प्रसंगाला सामोरे जाण्याचे, मनाला धैर्य देण्याचे काम कोण करत असेल तर फक्त परमेश्वर। अनुकूल परिस्थितीप्रमाणेच प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आत्मविश्वास निर्माण करण्याचे सामर्थ्य परमेश्वरावर ठेवलेल्या विश्वासातून म्हणजेच पूजापाठ आणि व्रतवैकल्यांमधून होत असते। परंतु परमेश्वराचा पूजापाठ केल्याने तुमची परिस्थिती बदलत नाही, पण तुमची वैचारिक शक्ती आणि मानसिक स्थिती नक्की बदलते। इगो म्हणजेच अहंकार नावाच्या शब्दाला आपल्या स्वभावातून पूर्णपणे बाहेर काढण्याचे काम हे परमेश्वराच्या पूजापाठातून होते। प्रतिकूल परिस्थिती आणि प्रसंगामध्ये सुद्धा सुखी जीवनाची स्वप्ने बघण्याची आणि वाटचाल करण्याची ताकद ही परमेश्वराच्या पूजापाठातून होते। जसे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे श्री स्वामी समर्थांचे अनमोल वचन जेव्हा भक्ताच्या कानावर पडते तेव्हा त्या भक्ताचे मन पूर्ववत आयुष्याच्या जीवन प्रवाहात येण्यासाठी प्रेरित होते। सुखी जीवनाच्या परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचे आत्मबळ आपोआप मिळते। सुखाच्या दिवसामध्ये नतमस्तक होण्याचे काम हे व्रतवैकल्यांमधून होत असते। मनामध्ये शुद्ध आणि नम्र भाव निर्माण होतो। आज माझ्या हातून कोणतेही विकृत कार्य होऊ नये यासाठी ती व्रतस्थ व्यक्ती आणि त्याचबरोबर कुटुंबातील सर्व सदस्य काळजी घेत असतात। इतरांशी बोलताना, वागताना नम्र आणि सात्विक भाव निर्माण होतो।
घरातील वातावरणामध्ये पावित्र्य आणि सकारात्मकता निर्माण होते। घरामध्ये आणि मनामध्ये प्रसन्नता निर्माण होते आणि हातून चांगली कामे होतात। चांगल्या कामातून संस्कार घडतो आणि संस्कारातूनच आविष्कार घडतो। म्हणजेच मनोरथ पूर्ण होण्यासाठी मनावर संयम येतो आणि मनावरच्या संयमामधूनच संकल्प सिद्धीस जातो। मनोरथ आणि मनोकामना या संकल्पातून सिद्धीस जातात। म्हणूनच सदैव सौख्य वाढ आणि मनोरथ पूर्ण करणारे असा व्रताचा महिमा आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितला आहे। याचाच अर्थ पूजेचे वेगवेगळे प्रकार, व्रतवैकल्ये आणि पूजापाठ करणे ही अंधश्रद्धा नसून मनोरथ पूर्ण करण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी एकाग्र मनाची तयारी करून यशप्राप्तीकडे घेऊन जाणारे श्रद्धारूपी माध्यम आहे हेच खरे। पूजापाठाचे आपल्या जीवनामध्ये महत्त्व याबाबतचे उदाहरण द्यायचे झाले तर हे उदाहरण कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे ज्या ज्या ठिकाणी दौऱ्यावर जातात त्या ठिकाणच्या जागृत देवस्थानाला भेट देऊन जागृत देवस्थानच्या देवी देवतांचे दर्शन घेऊन त्यांची मनोभावे पूजा अर्चा करताना आपल्याला दिसतात। तर अगदी परवाच 22 जानेवारीच्या अयोध्या राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 11 दिवसांचे उपवास व्रत, 11 दिवस जमिनीवर झोपणे, संपूर्ण होम हवन पूजापाठ, नतमस्तक होऊन साष्टांग नमस्कार असा संपूर्ण व्रताचा पूजापाठ करून एक तपस्वी व्यक्तिमत्व असल्याचे दर्शन आम्हा सर्व देशवासियांना आणि जगाला घडविले। यावरून त्यांची देवावरची श्रद्धा, निष्ठा आणि भक्तिभाव आपल्याला दिसून येतो। या सोहळ्याचे संपूर्ण देशात अगदी सामान्य माणसापासून ते सर्व देशवासियांनी आणि परदेशातही अनेक देशांमध्ये कॅलिफोर्निया, USA येथे घराघरांमधून आणि कार, ट्रक्स, बसेस यांच्या मार्फत डिजिटल रॅली काढून श्रीरामाच्या जयघोषाचे झेंडे फडकून आपल्या हिंदू धर्म भारतीय संस्कृतीचे दर्शन संपूर्ण जगाला घडविले। म्हणजेच अगदी सामान्य माणसांपासून ते मोदीजींसारख्या ज्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्व एका चौकटीत न मोजता ते विकसित करून आपले वैचारिक, सामाजिक, राजकीय क्षितिजे गाठली, कर्तृत्वाचे सर्वोच्च शिखर गाठलेल्या आणि स्वतःची ओळख जगाच्या पटलावर निर्माण केलेल्या आपल्या भारताच्या पंतप्रधानांना सुद्धा स्वतःच्या जीवनामध्ये पूजापाठाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे हे निश्चित। आणि विविधतेने नटलेल्या आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचे संपूर्ण जगाला आकर्षण आहे हे सुद्धा तेवढेच खरे। तर आता इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार। प्रसन्न घर आणि आनंदी मन हेच खरे धन। शुभम भवतु।